नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संच या पहिल्या धड्याचे सराव संच 1.1 ते 1.4 आपण अतिशय सोप्या भाषेत पूर्ण केले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण धड्याची उजळणी करणारा संकीर्ण प्रश्नसंग्रह पहिला म्हणजेच प्रॉब्लेम सेट 1 सोडवून घेणार आहोत. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न, शाब्दिक उदाहरणे आणि वेन आकृतीवर आधारित सर्व प्रश्न आपण सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्र, जो काही प्रश्न पहिला आहे तो आहे बघा, खालील प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. विद्यार्थी मित्रांनो, मी फक्त प्रश्न लिहिलेले आहेत आणि त्याचं उत्तर आपण देणार आहोत. मी ते पर्याय लिहिलेले नाहीत. लक्षात आलं का? चला, आता त्यांनी काय सांगितले, अचूक पर्याय निवडा. तर प्रश्न पहिला हा आहे बघा, संच यम बरोबर कंसामध्ये आहेत संच यम बरोबर 1, 3, 5 आणि यन बरोबर 2, 4, 6. तर यम छेद यन आपल्याला काढायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, जे काही आपल्याला दोन संच दिसतात आहे यम आणि यन. आता ह्यामध्ये काय आहेत रे घटक? यममध्ये आहेत 1, 3, 5 आणि यनमध्ये आहेत 2, 4, 6. यम आणि यन संचामध्ये एकही घटक आपल्याला सामायिक दिसत नाहीत. म्हणजे हे दोन्ही घटक कसे आहेत रे? वेगवेगळे आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जे काही पुस्तकातील पर्याय क्रमांक सी म्हणजेच हा काय आहे बघा, रिक्त संच. काय आहे बघा, हा रिक्त संच. काय आहे तो? फाय. लक्षात आलं का? पर्याय क्रमांक सी तो काय आहे रे? रिक्त संच. लक्षात आलं का? ज्याला आपण फाय असे म्हणतो. त्यासोबतच प्रश्न दुसरा. चला, काय आहे बघा, संच पी हा अशा एक्सचा संच आहे की एक्स ही विषम नैसर्गिक संख्या असून ही एकपेक्षा कशी आहे रे? तर ती मोठी आहे आणि 5पेक्षा ती काय आहे रे? लहान विषम संख्या आहे. तर हा संच यादी पद्धतीने कसा लिहिला जाईल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तर ह्यामध्ये पुस्तकातील जो काही पर्याय डी काय आहे बघा, पर्याय डी. तर बघा, त्यांनी काय सांगितलं होतं की संच आपल्याला यादी पद्धतीने लिहायचा आहे. म्हणजेच काय की महिरपी कंस काढायचा आणि ह्यामध्ये काय करायचे, एकपेक्षा मोठी विषम संख्या काय आहे रे? 3 आणि 5पेक्षा लहान म्हणजेच काय आहे रे? 5. लक्षात आलं का? ही काय आहे रे? विषम संख्या. लक्षात आलं का? ही काय झाली? यादी पद्धत. प्रश्न दुसऱ्याचा जो काही पर्याय क्रमांक काय आहे रे? डी. लक्षात आलं का? त्यासोबतच प्रश्न तिसरा, संच पी बरोबर 1, 2 आणि अशा संख्या आहेत 10पर्यंत. लक्षात आलं का? तर हा कोणत्या प्रकारचा संच आहे? विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, तुम्हाला संच पीमध्ये काय दिसतात रे? 1, 2, 3, 4, 5, 6 असे कुठपर्यंत अंक आहेत? 10पर्यंत. म्हणजे यातील घटकांची संख्या कशी आहे रे? मर्यादित. एकूण किती घटक आहेत? 10. म्हणून पुस्तकातील जो काही पर्याय क्रमांक सी काय आहे बघा, पर्याय क्रमांक सी तो आहे शांत संच. काय आहे बघा? शांत संच. लक्षात आलं का? त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न चौथा काय आहे बघा, की यम संयोग यन बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि यम बरोबर 1, 2, 4. तर खालीलपैकी यन हा संच कोणता? विद्यार्थी मित्रांनो, आता त्यांनी आपल्याला सांगितलं आहे संच यन. तर इथे आहे यम. यममध्ये कोणते घटक आहेत? 1, 2, 4. बघा, ह्यातले घटक जर मी काढले 1, 2, 4 तर उरलेले 3, 5, 6 हे काय आहेत रे? तर हे घटक आहेत यनमध्ये आवश्यक. लक्षात आलं का? काय आहेत बघा? 3, 5, 6. आता पुस्तकामधील जो काही पर्याय इथं दिलेला आहे तर तो पर्याय आहे बी. काय आहे? बी. विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगितलं, यन हा संच काय आहे बघा? 3, 5, 6. पण पुस्तकामध्ये आपल्याला 4 पर्यायापैकी जो काही बी पर्याय आहे, ह्या बी पर्यायामध्ये तो संच आहे बघा 3, 4, 5 आणि 6. तुम्ही म्हणाल आता 4 यममध्ये आहे, मग तो यनमध्ये कसा? लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहेत रे? यम संयोग यन. लक्षात आलं का? यम हा संच दिलेला आहे, तर आपण काय केलं रे? यन हा संच लिहिलेला आहे. लक्षात आलं का? त्यासोबतच प्रश्न पाचवा, जर बघा पी उपसंच यम तर पी छेद कंसामध्ये पी संयोग यम हा खालीलपैकी कोणता संच आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा काय आहे रे इथं सांगितले की पी हा कोणाचा उपसंच आहे, तर यमचा हा उपसंच आहे. त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो थोडंसं स्पष्टीकरण बघा. इथं काय दिलं आहे, यम संयोग पी संयोग यम बरोबर काय येणार आहे तो, तर तो यमच येईल. काय येईल रे, यम. लक्षात आलं का, कारण पी हा काय आहे रे, यमचा उपसंच. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पी संयोग यम बरोबर यम. म्हणजेच काय की जे काही पी आणि यमचे घटक हे कशामध्ये असणार आहेत रे, तर यममध्ये. कारण यम हा काय आहे रे, मुख्य संच आणि पी हा त्याचा काय आहे रे, उपसंच. लक्षात आलं का. आणि बघा दुसरं काय आहे, पी छेद यम बरोबर पी. आता तुम्ही म्हणाल हे काय, संयोग म्हणजे एकत्र करणे आणि पी म्हणजे काय रे, छेद, दोघातील घटक, सामायिक घटक. लक्षात आलं का. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आता इथे आपल्याला काय दिलं आहे बघा, पी छेद पी संयोग यम. म्हणून विद्यार्थी मित्रांनो जो काही पुस्तकातील काय आहे बघा, पर्याय क्रमांक ए म्हणजेच पी आहे. काय आहे बघा, पी. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगितलं, पी संयोग यम म्हणजे दोन्ही संचातील घटक एकत्र आहे. पण पी छेद यम म्हणजेच काय आहे बघा, की दोघातील सामायिक घटक. लक्षात आलं का. म्हणून आपल्याला इथे पर्याय क्रमांक येणार आहे पी. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणता संच रिक्त संच आहे, आणि त्यासाठी आपल्याला पर्याय दिले होते बघा. पुस्तकातील पर्याय आहेत, समांतर रेषांच्या छेदनबिंदूचा संच, सममूळ संख्यांचा संच, 30पेक्षा कमी दिवस असलेल्या इंग्रजी महिन्यांचा संच आणि संच पी एक आपल्याला दिला. तर विद्यार्थी मित्रांनो त्यातील पर्याय क्रमांक 1 आहे, तर तो आहे समांतर रेषांच्या छेदनांचा संच. काय आहे बघा, पर्याय क्रमांक काय आहे बघा तो, तर पर्याय क्रमांक तो आहे ए, आणि तो काय आहे बघा की समांतर रेषांच्या छेदनांचा संच. आता तुम्ही म्हणाल की हा का बरं, तर विद्यार्थी मित्रांनो समांतर रेषा एकमेकांना कधीच छेदत नाहीत, त्यामुळे जो काही त्यांचा छेदन बिंदूंचा संच हा काय असतो रे, रिकामा असतो. म्हणून हा काय आहे रे, रिक्त संच आहे. लक्षात आलं का. त्यासोबतच आता हे झाले प्रश्न पहिला. आता आपण पाहूया प्रश्न दुसरा. बघा खालील उपप्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. पुन्हा आहे पर्याय, मी इथे पर्याय लिहिलेला नाही, प्रश्न लिहिला आणि आपण अचूक पर्याय इथं लिहूया. लक्षात आलं का. बघा खालीलपैकी कोणता समूह संच आहे, तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये 4 पर्याय दिलेत बघा. इंद्रधनुष्यातील रंग, शाळेच्या आवारातील उंच झाडे, गावातील श्रीमंत लोक आणि पुस्तकातील सोपी उदाहरणे. तर विद्यार्थी मित्रांनो समूह संच आहे, तर त्याचा जो काही पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक ए. आणि पर्याय क्रमांक ए काय आहे माहिती आहे तुम्हाला, इंद्रधनुष्यातील रंग. का बरे इंद्रधनुष्यातील रंग, कारण इंद्रधनुष्याचे 7 रंग सर्वांसाठी काय असतात रे, निश्चित असतात. लक्षात आलं का. म्हणून तो काय आहे बघा, समूह संच इंद्रधनुष्यातील रंग. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा काय दिला आहे बघा, एन छेद डब्ल्यू हा संच खालीलपैकी कोणता. तर विद्यार्थी मित्रांनो एन म्हणजे काय आहे बघा, नैसर्गिक संख्या, आणि डब्ल्यू म्हणजे काय आहे, होल नंबर, नॅचरल नंबर, होल नंबर. आता बघा होल नंबर म्हणजे काय, ज्या शून्यापासून सुरू होतात, आणि नॅचरल नंबर ह्या 1 पासून सुरू होतात. आणि यातील जो काही सामायिक भाग आहे तर तो काय आहे बघा, की जे काही नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या हा कुठे असतात रे, पूर्ण संख्यांमध्ये. म्हणून ह्याचासुद्धा काय येणार आहे बघा, पर्याय ए. काय येणार आहे, पर्याय ए. आणि तो आहे बघा 1, 2, 3. कारण त्यांनी काय विचारलं आहे, छेद. छेद म्हणजे 2 संचांपैकी 2 संचांमधील सामायिक अंक. आता प्रश्न तिसरा काय आहे बघा, संच पी बरोबर म्हणजे संच पी हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हे इंडियन या शब्दातील अक्षर आहे. तर पी हा संच यादी पद्धतीने खालीलपैकी कोणता. तर बघा आता यादी पद्धतीने आपल्याला इंडियन या शब्दातील अक्षरं लिहायची. विद्यार्थी मित्रांनो आता
इंडियन या शब्दातील आपल्याला काय करायची रे, जी काही बघा इथे असणारे आय हा डबल आलेला आहे, तो काय करायचा रे, एकदाच लिहायचा. लक्षात आलं का? किंवा यन हा काय करायचा रे, एकदाच. म्हणजे पुन्हा आलेले अक्षरे काय करायचे असतात रे, एकदाच. आणि हा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय, तर तो दिसतोय पर्याय बी. काय दिसतोय बघा, पर्याय बी. आणि तो काय आहे बघा, तर महिरपी कंसामध्ये बघा आय यन डी आणि ए. लक्षात आलं का? ही काय आहे बघा, इंडियन या शब्दातील ही आहे यादी पद्धत. लक्षात आलं का? इंडियन हा शब्द आपण काय लिहिला, यादी पद्धतीने. आणि तो पर्याय क्रमांक काय आहे, बी. त्यासोबतच प्रश्न 4. जर टी बरोबर 1 2 3 4 5 म्हणजे टी संचातील घटक काय दिले आहेत, 1 2 3 4 5 आणि यम संचातील घटक आहेत बघा 3 4 7 8, तर टी संयोग यम आपल्याला लिहायचे आहेत. आता इथं संयोगाचं चिन्ह आलं आहे, म्हणजे आपल्याला काय करायचे आहेत, ह्या दोन्ही संचातील घटक एकत्र लिहायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुस्तकातील जो काही पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला काय दिसतात रे, ह्या दोन्ही संचातील घटक एकत्र, म्हणून पर्याय क्रमांक सी. आणि तो काय आहे बघा, तर बघा 1 2 3 4 5 7 आणि 8. लक्षात आलं का? तुम्ही 6 लिहाल, इथे 6 नाही. लक्षात आलं का? चला विद्यार्थी मित्रांनो, पहिले 2 प्रश्न हे होते अचूक पर्यायाचे. मी पर्याय न लिहिता फक्त काय केले रे, तुम्हाला इथे समजवून सांगितले. लक्षात आलं का? आता जाऊया प्रश्न क्रमांक 3. आता हा आहे शाब्दिक प्रश्न. चला विद्यार्थी मित्रांनो पाहूया. बघा, एका गटातील 100 लोकांपैकी 72 लोक इंग्रजी बोलतात आणि 43 लोक फ्रेंच बोलतात. हे 100 लोक इंग्रजी किंवा फ्रेंच यापैकी किमान एक भाषा बोलतात. तर किती लोक फक्त इंग्रजी बोलतात, किती लोक फक्त फ्रेंच बोलतात आणि किती लोक इंग्रजी आणि फ्रेंच दोन्ही भाषा बोलतात. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा आपल्याला काय दिलं आहे बघा, की इथे दिले एकूण लोक म्हणजे 100 लोकांपैकी. चला हा प्रश्न सोडवूया. आता एकूण लोक म्हणजेच काय आहे, तो आपला विश्वसंच. चला इथे लिहून घेऊया. हा काय आहे बघा, आपला विश्वसंच यू. काय आहे, विश्वसंच यू. आणि तो काय आहे बघा, तर तो आहे 100. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही 72 लोक इंग्रजी बोलणार आहेत, तर मी ते लिहिते इंग्रजी आणि त्याला काय करते बघा, की नंबर ऑफ ई म्हणते. नंबर ऑफ ई म्हणजे इंग्रजी बोलणारे जे काही लोक आहेत ते किती आहेत बघा, 72. आणि 43 लोक काय बोलतात रे, फ्रेंच. म्हणून मी इथं लिहिते बघा, फ्रेंचसाठी काय घेतला मी सेट, तर नंबर ऑफ एफ म्हणजे फ्रेंच बोलणाऱ्या लोकांची जी काही संख्या आहे ती किती आहे रे, तर ती आहे 43. लक्षात आलं का? आता विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण काय करूया, की हे दोन्हीही भाषा बोलणारे आपल्याला लोक काढायचे. म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे बघा, नंबर ऑफ ई छेद एफ म्हणजेच काय, की जे लोक इंग्रजीही बोलतात आणि फ्रेंचही बोलतात, ही आपल्याला जे काही सामायिक आहेत की दोन्हीही भाषा बोलणारे लोक काढायचे. तर ह्यासाठी जे काही सराव संच 1.4 मध्ये आपलं जे काही सूत्र होतं, ह्या सूत्रानुसार आपण जायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इथे आपण लिहूया सूत्र. काय आहे बघा ते सूत्र, तर ते सूत्र आहे नंबर ऑफ ई संयोग यफ. तिथे मी ए बी हे 2 संच घेतल्यात. आता इथं मी संच काय घेतला आहे, ई आणि यफ, म्हणून हे सूत्र अशा पद्धतीने लिहिते. लक्षात आलं का? त्यासोबतच काय येणार आहे, नंबर ऑफ ई अधिक नंबर ऑफ यफ वजा नंबर ऑफ ई छेद यफ. काय येणार आहे, ई छेद यफ. चला विद्यार्थी मित्रांनो, आता बघा ई आणि यफ म्हणजेच एकूण किती आहेत बघा, तर ते आहेत 100. किती आहेत रे, इंग्रजी आणि फ्रेंच दोन्हीही एकूण बोलणारे म्हणजे जी काही विश्वसंच आहे ते किती आहेत रे, 100 लोक. लक्षात आलं का? त्यामुळे इथं लिहिलं 100. त्यापैकी इंग्रजी बोलणारे किती आहेत रे, तर ते आहे 72 अधिक फ्रेंच बोलणारे आहेत 43
वजा आपल्याला काय करायचे तर ही दोन्हीही भाषा बोलणारे लोक काढायचे. म्हणून मी काय लिहिलं बघा, नंबर ऑफ E/F. काय लिहिला? E/F. चला विद्यार्थी मित्रांनो, इथं राहील 100. 72 आणि 43ची जर मी बेरीज केली, 3 2 5 7 आणि 4 किती आले रे? 11. म्हणजे हे किती झालं रे? 115 वजा N E/F. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी काय करते, मला हे काढायचं आहे म्हणून मी काय करते, हे 100 आहेत हे इकडे वजा करूया. लक्षात आलं का? म्हणजेच इथं काय येणार आहे बघा, नंबर ऑफ E/F बरोबर काय येणार आहे? 115 वजा 100. तर विद्यार्थी मित्रांनो, 115मधून 100 गेले तर उरतात किती बघा? 15. म्हणजे दोन्हीही भाषा बोलणारे लोक किती आहेत रे? 15. किती आहेत? 15. आता आपण फक्त इंग्रजी बोलणारे लोक काढू शकतो. बघा इथे मी लिहू का? हे काय आहेत रे? दोन्हीही भाषा बोलणारे. दोन्ही भाषा बोलणारे किती आहेत ते? 15. किती आहेत? 15. आता आपण काढूया विद्यार्थी मित्रांनो फक्त इंग्रजी बोलणारे लोक. आता बघा एकूण किती आहेत रे? 72. काय त्यांनी सांगितले बघा, फक्त इंग्रजी बोलणारे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा त्यांनी काय सांगितलं की 100पैकी 72. म्हणून इथं काय येणार आहे बघा, 72 वजा 15. कारण हे 15 लोक काय आहेत रे? की दोन्ही भाषा बोलतात. एकतर इंग्रजीही बोलतात आणि फ्रेंचही बोलतात. बघा आता मी 72मधून 15 वजा केले तर किती येणार आहेत बघा, तर ते येतात 57. काय येतात? 57. लक्षात आलं का? 2तून 5 जात नाही म्हणून इकडून हातचा घेतला तर किती आले? 12. 12तून 5 गेले तर उरले 7. लक्षात आलं का? आणि हातचा इकडे दिला तर 7तून काय झाले रे? 2 गेले तर उरले किती? 5. म्हणजे फक्त इंग्रजी बोलणारे लोक किती आहेत रे? 57. आणि आता काय करायचे? फक्त फ्रेंच बोलणारे काय आहेत बघा? फक्त फ्रेंच बोलणारे काय आहेत बघा? फक्त फ्रेंच बोलणारे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता काय आहेत बघा ते, तर एकूण फ्रेंच बोलणारे किती आहेत? तर ते आहेत 43. 43मधून मी हे केले 15 वजा. काय केले? 15. 43मधून 15 वजा केले तर ते येतात 28 लोक. किती येतात? 28. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं होतं, काय विचारलं होतं बघा, किती लोक फक्त इंग्रजी बोलतात? तर इंग्रजी बोलणारे 57 आहेत. किती लोक फ्रेंच बोलतात? तर ते 28. आणि किती लोक इंग्रजी आणि फ्रेंच या दोन्ही भाषा बोलतात? तर दोन्ही भाषा बोलणारे किती आहेत रे? 15. चला विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील गणित काय आहे बघा, पार्थने वृक्ष संवर्धन सप्ताहात 70 झाडे लावली तर प्रज्ञाने 90 झाडे लावली. त्यापैकी 25 झाडे दोघांनीही मिळून लावली. तर पार्थ किंवा प्रज्ञा यांनी एकूण किती झाडे लावली? विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण काय करूया की प्रश्नामध्ये काय दिले हे समजून घेऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, पार्थने किती झाडे लावली? पार्थने लावली 70 झाडे. म्हणून इथं काय येणार आहे? नंबर ऑफ ए बरोबर 70. तर जी काही प्रज्ञा आहे ह्या प्रज्ञाने किती झाडे लावली? तर प्रज्ञाने झाडे लावली 90. म्हणून नंबर ऑफ बी बरोबर मी काय घेतलं बघा, 90 झाडे. आता बघा दोघांनीही मिळून किती झाडे लावली रे? 25. म्हणून नंबर ऑफ A/B म्हणजेच जे काही पार्थ आणि प्रज्ञाने एकूण मिळून लावलेली झाडे म्हणजे दोघांची सामायिक झाडे किती आहेत बघा? 25. तर पार्थ किंवा प्रज्ञा यांनी एकूण किती झाडे लावलीत हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे? नंबर ऑफ A/B. काय काढायचं? A/B. चला विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपलं सूत्र आहे हे सूत्र लिहूया आणि सूत्रानुसार किंमत काढूया. काय आहे बघा सूत्र? तर ते सूत्र आहे नंबर ऑफ A/B बरोबर नंबर ऑफ A अधिक नंबर ऑफ B वजा नंबर ऑफ A/B. चला ह्यामध्ये काय करूया? किंमत ठेवूया. बघा इथे काय येणार आहे? नंबर ऑफ A/B. आता ए ह्या घटकांची संख्या काय आहे रे? पार्थने लावलेली झाडे आहेत 70 अधिक नंबर ऑफ बी म्हणजे जो काही बी संच आहे म्हणजे ती झाडे
प्रज्ञाने लावलेली किती आहेत रे 90 वजा दोघांनी मिळून किती लावलेत रे 25. चला विद्यार्थी मित्रांनो, जर मी 70 आणि 90ची बेरीज केली तर ते किती येतात 165. विद्यार्थी मित्रांनो, 165मधून जर मी 25 वजा केले तर ते किती येतात माहिती आहे तुम्हाला? येतात 135. किती येतात 135. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जी काही दोघांनी मिळून एकूण किती झाडे लावली रे 135 झाडे. किती 135 झाडे दोघांनी मिळून 135 झाडे लावली. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता प्रश्न 5वा काय विचारलं आहे बघा, की जर नंबर ऑफ ए बरोबर 20, नंबर ऑफ बी बरोबर 28, नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर 36, तर नंबर ऑफ ए छेद बी आपल्याला काढायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कसं काढायचं? जे काही सूत्र आहे ते सूत्र लिहायचं. लक्षात आलं का? काय आहे बघा, नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. काय आहे? ए छेद बी. चला, जी काही आपल्याला वरील किमती आहेत त्या आपण सूत्रामध्ये घालूया. बघा, नंबर ऑफ ए संयोग बी किती आहे रे 36 बरोबर नंबर ऑफ ए काय आहे? तर ते आहे 20 अधिक नंबर ऑफ बी किती आहे बघा 28 वजा आपल्याला सामायिक अवयव सामायिक घटक काढायचे आहेत. तर बघा नंबर ऑफ ए छेद बी आहे तसाच. चला, काय होईल बघा, 20 आणि 28 येतात 48. इथे काय राहणार आहे बघा 36 वजा नंबर ऑफ ए छेद बी. काय येणार आहे? ए छेद बी. विद्यार्थी मित्रांनो, मला काय काढायचं आहे? नंबर ऑफ ए छेद बी. म्हणून मी इकडे आणते आणि हा जो काही 36 आहे इकडे नेल्यानंतर काय आहे रे वजा बाकी, म्हणजे 48 वजा 36. तर 48मधून जर मी काय केले रे 36 वजा केले तर किती उरतात ते 12. किती उरतात 12. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जो काही नंबर ऑफ ए छेद बी किती आला बघा 12. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो? त्यासोबतच आता प्रश्न 6वा काय आहे बघा, एका वर्गातील 28 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा आहे, 6 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर पाळले आहे, 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर दोन्हीही पाळले आहे, तर किती विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा किंवा मांजर यापैकी एकही प्राणी पाळलेला नाही? विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, पहिल्यांदा काय दिले ते समजून घेऊया. एकूण विद्यार्थी किती आहेत रे 28. कुत्रा पाळणारे किती आहेत रे 8 विद्यार्थी, मांजर पाळणारे 6 आणि दोन्ही पाळणारे किती आहेत रे तर 10. आता आपण पहिल्यांदा काय करूया बघा, जे काही किमान एक प्राणी पाळणारे एकूण विद्यार्थी काय करूया बघा, किमान एक प्राणी पाळणारे विद्यार्थी. तर बघा काय आहे बघा, की 8 विद्यार्थ्यांच्या घरी काय आहे रे कुत्रा, 6 विद्यार्थ्यांच्या घरी काय आहे रे मांजर आणि 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर दोन्हीही. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, ह्यांची जर मी बेरीज केली तर ती किती येणार आहे बघा, 10 अधिक 8 18, 18 अधिक 6 24. म्हणजे कुत्रा किंवा मांजर असणारे जे काही विद्यार्थी आहेत ते एकूण किती आहेत रे 24. आता बघा, एकही प्राणी न पाळणारे विद्यार्थी. बघा मी काय सांगितलं, एकही प्राणी न पाळणारे विद्यार्थी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण विद्यार्थी किती आहेत रे तर एकूण विद्यार्थी आहेत 28. 28मधून मी काय केले रे 24 वजा केले तर किती उरतात ते 4 विद्यार्थी. म्हणजे 28पैकी 4 विद्यार्थ्यांच्या घरी एकही प्राणी नाही. लक्षात आलं का? म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, 4 विद्यार्थ्यांच्या घरी एकही प्राणी पाळलेला नाही. लक्षात आलं का? काय येणार आहे बघा उत्तर, 4 विद्यार्थ्यांच्या घरी
पाळलेला नाही. त्यासोबतच आता प्रश्न पुढील काय आहे बघा 7वा. पुढील प्रत्येक उदाहरणातील संचाचा छेद वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवा. आता बघा पहिला प्रश्न आपल्याला दिला आहे. संच ए दिला आहे, त्यातील घटक दिले आहेत 3, 4, 5, 7 आणि संच बी दिला आहे 1, 4, 8. पहिल्यांदा आपण प्रश्न पहिला सोडूया, मग दुसऱ्याकडे जाऊया. चला आता आपल्याला काय करायचं आहे रे, संचाचा छेद म्हणजे काय रे, दोघातील सामायिक घटक आपल्याला दाखवायचे. तर त्यासाठी आपण काय करायचं बघा की सामायिक घटक म्हणजेच काय बघा, हा संच आहे ए. काय आहे बघा, हा संच आहे ए. पहिल्यांदा मी इथं काय करते बघा, हा संच ए आहे आणि एतील घटक काय आहेत 3, 4, 5, 7. पण बी संचामध्ये तुम्हाला काय दिसतात रे, इथं आहे 4. म्हणजे बघा इथेही 4 आहे, इथेही 4. हा काय आहे रे, तर हा जो काही दुसरा संच आहे म्हणजेच तो काय आहे बघा, तर हा संच आहे बी. काय आहे, हा संच काय आहे बघा बी. आणि ह्या बी संचामधील घटक आपल्याला लिहायचे. आता बघा दोघांमध्ये सामायिक आहे 4. तो काय करायचं आहे रे, जो काही इथे छेद आहे ह्या छेदामध्ये तो घटक लिहायचा आणि तो काय आहे बघा 4. काय आहे 4. आता राहिलेले जे काही घटक आहेत ते आपण इकडे लिहूया. कुठले घटक राहिलेत बघा 3, 5, 7. काय आहेत 3, 5, 7 आणि बीमधील घटक काय आहेत 1 आणि 8. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संचाचा छेद म्हणजेच दोघांमध्येही सामायिक अवयव अशा पद्धतीनं लिहायचा आहे. हा झाला प्रश्न पहिला. हा काय झाला प्रश्न पहिला. लक्षात आलं का. त्यासोबतच आता जो काही प्रश्न दुसरा काय आहे बघा, प्रश्न दुसरा पी संचातील घटक काय आहेत ए, बी, सी, ई, एफ. क्यू संचातील घटक आहे एल, एम, एन, ई, बी. आता बघा तुम्हाला काय दिसतंय रे, की आपल्याला पी आणि क्यू दिसतोय. आता ह्यातील जे काही घटक आहेत जे काही समान दिसतात तर ते काय आहेत बघा, तर इथे असणारा जो काही बी घटक आहे तो इथेही दिसतोय. त्यासोबतच असणारा हा ई घटक इथेही दिसतोय. म्हणजे जी काही दुसरी आकृती आहे ती कशा पद्धतीने येईल, तर ती येईल बघा 2 वर्तुळं काढली मी. काय काढली बघा, ही 2 वर्तुळं आणि ह्या 2 वर्तुळांमध्ये एक संच आहे पी, एक संच आहे पी, दुसरा संच आहे क्यू. दोघातील सामायिक घटक कोणते आहेत रे, तर तो एक आहे बी, दुसरा आहे ई. लक्षात आलं का. हा दोघांमध्ये आहे म्हणून पहिल्यांदा मी तो लिहून घेते. तो काय आहे बघा बी आणि ई. आता राहिलेले घटक कोणते आहेत ते आपण इथे लिहूया. लक्षात आलं का. तर ते राहिलेले घटक आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो, पी हा संचातील घटक आहे, हा ए, सी, एफ. काय आहे बघा ए, सी, एफ. त्यासोबतच क्यू ह्या संचातील घटक आहे एल, एम आणि एन. लक्षात आलं का. हे काय झाले रे, वेन आकृती कशाची, जी काही पी आणि क्यूचा काय आहे रे छेद. म्हणजेच काय म्हणतो बघा पी छेद क्यू. इथे काय येणार आहे ए छेद बी बरोबर काय येणार आहे तो 4. पी छेद क्यू बरोबर काय येणार आहे बी आणि ई. आणि हे कशामध्ये लिहायचं आहे महिरपी कंसात. कशामध्ये महिरपी कंसात. चला विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 3 काय विचारलं आहे बघा. संच एक्स हा अशा एक्सचा संच आहे की एक्स ही 80 व 100 यांच्या दरम्यानची मूळ संख्या आहे आणि संच वाय हा अशा वायचा संच आहे की वाय ही 90 व 100 मधील विषम संख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, वरती आपल्याला दिले बघा मूळ संख्या, दुसऱ्यामध्ये दिले विषम संख्या. पहिल्यांदा प्रश्न आपण समजून घेऊया. म्हणजेच बघा जो काही एक्स हा संच आहे, काय आहे बघा एक्स हा संच, ही काय आहे रे 80 व 100 मधील मूळ संख्या. तर बघा 80 व 100 मधील मूळ संख्या तर ते आहे बघा 83 आहे, 89 आहे आणि 97. काय आहे बघा 97. ह्या काय आहेत रे 80 ते 100 मधील ह्या मूळ संख्या आहेत. आणि संच जो काही वाय आहे ह्या काय आहेत रे 90 ते 100 मधील विषम संख्या. तर त्या आहेत बघा 91, 93,
95, 97 आणि 99. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला ही दिली होती गुणधर्म पद्धत. आपण हे यादी पद्धतीमध्ये लिहिलं. आता ह्या एक्स आणि वाय ह्या संचामध्ये जो काही दोघांमध्ये सामायिक असणारा जो काही घटक आहे तो काय आहे बघा 97. काय आहे 97. म्हणून विद्यार्थी मित्रांनो इथं काय येणार आहे बघा संच एक्स छेद वाय. काय येणार आहे संच एक्स छेद वाय आणि तो काय आला रे 97. चला आता आपण ह्याची आकृती काढूया. बघा 2 वर्तुळं काढली मी. काय केली बघा 2 वर्तुळं काढली आणि ह्या वर्तुळामधील जो काही सामायिक घटक आहे तर तो काय आहे 97. तर बघा इथे पहिलं संचाला नाव देऊया. तर हा आहे एक्स हा संच, हा आहे वाय हा संच आणि दोघातील जो काही सामायिक घटक आहे तर तो काय आहे बघा 97. आणि राहिलेले जे काही घटक आहेत हे आपण इकडे लिहूया. राहिलेले घटक काय आहे एक संचातील इथे आहे 83, इथे आहे 89. त्यासोबतच वाय ह्या संचातील घटक काय आहेत बघा 91, 95, 93 आणि 99. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. तर बघा आता जो काही पुढील प्रश्न आहे तर तो आहे बघा खालीलपैकी कोणते संच कोणत्या संचाचे उपसंच आहे तर ते लिहा. तर बघा एक्स हा काय आहे रे सर्व चौकोनाचा संच, वाय काय आहे सर्व समभुज चौकोनाचा संच, यस हा सर्व चौरसांचा संच, टी हा सर्व समांतरभुज चौकोनाचा संच, व्ही हा सर्व आयतांचा संच. तर आपल्याला काय करायचं रे उपसंच आहे तर ते लिहायचे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा मी काय करू शकते बघा यस म्हणजेच काय आहे सर्व चौरसाचा संच. तर तो काय आहे रे तर तो सर्व चौकोनांचा संच. लक्षात आलं का. म्हणून काय येणार आहे बघा पहिल्यांदा यस उपसंच एक्स. काय येणार आहे यस उपसंच एक्स. त्यासोबतच आता बघा प्रत्येक चौरस हा काय असतो रे समभुज चौकोन. म्हणून तो काय येणार आहे बघा यस उपसंच वाय. काय येणार आहे यस उपसंच वाय. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक चौरस हा काय असतो रे आयत असतो. म्हणून काय येणार आहे यस उपसंच व्ही. काय येणार आहे यस उपसंच व्ही. लक्षात आलं का. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो हे झाले 2, हे झाले 3. म्हणजे सर्व चौरसाचा जे काही संच आहे तो काय असतो रे तो चौकोनही असतो, तो समभुज चौकोनही असतो, त्यासोबतच तो आयतही असतो. लक्षात आलं का. प्रत्येक चौरस चौकोन असतो, समभुज चौकोन असतो आणि आयत असतो. त्यासोबतच आता चौथं काय आहे बघा की जो काही वाय हा काय आहे रे एक्स म्हणजे सर्व समभुज चौकोन, समभुज चौकोनाचा संच हा काय आहे रे चौकोन. म्हणून काय येणार आहे बघा वाय उपसंच एक्स. काय येणार आहे वाय उपसंच यस. त्यासोबतच जे काही 5वं काय येणार आहे बघा वाय उपसंच टी. आता तुम्ही म्हणाल काय आहे बघा सर्व समभुज चौकोन हे काय असतात रे समांतरभुज असतात. लक्षात आलं का. त्यासोबतच आता 6वा काय आहे बघा की आता जे काही सर्व आयत हे कोणाचे संच असतात रे तर ते सर्व समांतरभुज चौकोनाचे संच असतात. म्हणजेच तो काय येणार आहे बघा व्ही उपसंच टी. काय येणार आहे व्ही उपसंच टी. त्यासोबतच सर्व आयत हे सर्व चौकोनांचा संच असतात. लक्षात आलं का. म्हणजेच काय येणार आहे व्ही उपसंच एक्स. काय येणार आहे व्ही उपसंच एक्स. त्यासोबतच पुढील काय येणार आहे बघा की सर्व समांतरभुज चौकोनाचा संच हा काय असतो रे चौकोनाचा संच. म्हणून टी उपसंच एक्स. काय येणार आहे टी उपसंच एक्स. लक्षात आलं का. अजून काय राहिलं बघा एवढे काय आहेत रे हे संच काय आहेत रे पुढील हे जे काही आहेत हे उपसंच आणि हे काय आहेत रे संच. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो. आता प्रश्न 9वा जर यम हा कोणताही एक संच असेल
तर यम संयोग फाय म्हणजे रिक्त संच आणि यम छेद. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं दोन्हीकडेही संयोग झालेला आहे, तर इथं थोडंसं करेक्शन आहे. तर हे यम छेद फाय लिहायचं आहे. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो बघा त्यांनी काय सांगितलं, यम हा कोणताही एकच संच असेल. म्हणजेच बघा, तर यम संयोग फाय म्हणजेच काय बघा, यम संयोग फाय बरोबर काय येणार आहे, तर तो येणार आहे यम. का बरं? कारण बघा, जेव्हा एखादा संचाचा रिक्त संचाशी संयोग केला तर तोच संच मिळतो. लक्षात आलं का? म्हणून यम संयोग जो काही रिक्त संच आहे, ज्याला आपण फाय म्हणतो, त्याचं उत्तर काय येणार आहे, यम म्हणजे तोच संच. लक्षात आलं का? त्यासोबतच पुढील काय विचारलं आहे बघा, यम छेद फाय म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आता बघा काय केलं आहे, यम हा संच आहे आणि त्याचं काय केलं आहे रे, की रिक्त संचाशी छेद केला. तर ह्यातून काहीही सामायिक निघत नाही, म्हणून इथं काय येणार आहे रे, हा रिक्त संच येणार आहे. लक्षात आलं का? काय येणार आहे, रिक्त संच म्हणजेच फाय. लक्षात आलं का? कारण कोणत्याही संचाचा रिक्त संचाशी जर आपण छेद केला तर ह्या दोघांमधून काहीही सामायिक निघत नाही. लक्षात आलं का? आता प्रश्न 10 काय विचारलं आहे बघा, शेजारील वेन आकृतीवरून यू म्हणजे विश्वसंच ए बी ए संयोग बी ए छेद बी हे संच लिहा. चला विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा आपण लिहूया यू हा संच. यू म्हणजे काय, विश्वसंच. तर बघा आता जो काही विश्वसंच म्हणजे काय, ह्या आयतातील सर्व घटक. चला महिरपी कंस काढायचा आणि सगळे घटक लिहायचे. चला मी लिहिते बघा, 1 2 3 4 5 7 8 9 10 11 आणि 13. ह्यामध्ये 6 आणि 12 नाही आहेत. लिहून काढूया लगेच. 1 2 3 4 5 7 8 9 10 11 आणि 13. हा काय झाला बघा, विश्वसंच यू. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आता संच लिहायचा आहे आपल्याला ए. बघा ए म्हणजे काय, ह्या वर्तुळातील सर्व घटक म्हणजे हे 1 आणि 5 हेही घटक. लक्षात आलं का? ह्या वर्तुळातील सर्व घटक तर ते आहेत बघा 1 2 3 5 आणि 7. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो संच आपल्याला बी लिहायचा आहे. बी म्हणजे ह्या वर्तुळातील सर्व घटक म्हणजे 1 आणि 5 हेही. लक्षात आलं का? म्हणून महिरपी कंसामध्ये काय येणार आहे बघा, 1 5 8 9 10. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो ए संयोग बी म्हणजे ह्या दोघांचेही घटक एकत्र. लक्षात आलं का? ए संयोग बी म्हणजेच काय, संच ए आणि बीमधील दोन्हीही घटक एकत्र. पण इथे 1 हा अंक तुम्हाला 2 वेळा दिसतो, पण तो एकदाच लिहायचा असतो. लक्षात आलं का? पुन्हा 5 हा घटकही तुम्हाला दोघांकडे दिसतो, पण तो एकदाच लिहायचा असतो. लक्षात आलं का? चला घटक लिहूया. 1 2 3 5 7 8 9 10. चला विद्यार्थी मित्रांनो आता काय करूया बघा, तुम्ही आकृतीवरनंही लिहू शकता दोघातीलही सगळे घटक. आणि ए छेद बी, ए छेद बी म्हणजेच काय, की दोघांमधलेही सामायिक घटक काय आहेत रे, 1 आणि 5. लक्षात आलं का? आहे की नाही सोपं? संयोग म्हणले की एकत्र, छेद म्हणले की सामायिक. आता ह्या संकीर्ण प्रश्नसंग्रहामधला हा शेवटचा प्रश्न काय आहे बघा, जर नंबर ऑफ ए बरोबर 7, नंबर ऑफ बी बरोबर 13, नंबर ऑफ ए छेद बी बरोबर 4, तर नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर आपल्याला काढायचं आहे. चला जे काही आपलं सूत्र आहे ते सूत्र लिहूया. काय आहे बघा सूत्र, नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. काय येणार आहे, ए छेद बी. आपल्याला काय करायचं आहे, ए संयोग बी म्हणून हे आहे तसंच राहिलेल्या किमती आपण लिहून घेऊया. नंबर ऑफ ए किती आहे 7 अधिक नंबर ऑफ बी आहे 13 वजा नंबर ऑफ ए छेद बी किती आहे रे 4. चला विद्यार्थी मित्रांनो ह्यांची बेरीज केली. 13 अधिक 7 आले 20 वजा
काय येणार आहे 4. 20मधून 4 गेले तर उरतात 16. म्हणजेच नंबर ऑफ ए संयोग बी हे किती आले रे 16. किती आले 16. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण काय केलं आहे बघा की हा जो काही प्रश्नसंग्रह आहे काय आहे बघा हा संकीर्ण प्रश्नसंग्रह 1मध्ये सर्व उदाहरणे सोडवून पूर्ण केली आहेत. यासोबतच आपला इयत्ता 9वीचा गणिताचा पहिला धडा संच पूर्णपणे संपला आहे. मला खात्री आहे की हा संपूर्ण धडा तुम्हाला खूप छान समजला असेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1मधील दुसरा धडा वास्तव संख्या सुरू करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.